ठाकरेंच्या जाहिरातीत झळकलेला कलाकार हा पॉर्नस्टार असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता आणि त्यावरून संबंधित कलाकारांना माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्यास सामोरं जा असा इशारा चित्रा वाघ यांना दिलाय। काय आहे नेमका जाहिरातीचा वाद, पाहूया हा रिपोर्ट। त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे। चित्रा वाघ जी अपने शब्द वापस ले और मुझसे माफी मांगी। नाही कशाची माफी, त्याचा संबंधच नाही हो। मी त्याला ज्याने वापरला त्या उबाठा गटाला साधा प्रश्न विचारला। एका कलाकाराला काल थेट पॉर्न स्टार म्हणणाऱ्या चित्रा वाघांनी आज भूमिका बदलली आहे। पॉर्न स्टार असा उच्चार न करता तो अभिनेता तोच आहे का, यावर चित्रा वाघ यांचा भर राहिला। ठाकरे गटाच्या जाहिरातीत काल एका पॉर्न स्टारनं अभिनय केल्याचा आरोप वाघ यांनी केला होता। त्यावरून संबंधित अभिनेत्यानं अब्रू नुकसानीच्या केसचा इशारा दिलाय। उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे। हा फोटो तुम्ही पाहू शकता। हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पब पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक पॉर्न स्टार है। पर लांछन लगाया कि मैं एक पॉर्न स्टार हूं, जो मेरे लिए बहुत ही शॉकिंग है, क्योंकि मैं एक मुंबईकर मध्यम वर्ग से चरित्र कलाकार हूं। उनके इस दावे की और मुझ पर यह लांछन की मैं घोर निंदा करता हूं और कड़ा विरोध करता हूं। और मैं चाहता हूं कि अगले 2 दिन में चित्रा वाघ जी अपने शब्द वापस ले और मुझसे माफी मांगे। अगर वो ऐसा नहीं करती है तो मुझे ना चाहते हुए भी उन पर मनहानि का केस दाखिल करना होगा। नाही कशाची माफी, त्याचा संबंधच नाही हो। मी त्याला ज्याने वापरला त्या उबाठा गटाला साधा प्रश्न विचारला की बाबा तो उल्लू ऍप मध्ये अश्लील त्या पिक्चर मध्ये काम करतो, तो आणि तुमच्या उबाठा गटातल्या त्या जाहिरातीतला जो बाप तुम्ही दाखवलाय, जो सारखा म्हणतो महिलाओं पे अत्याचार हो रहा है, महिलाओं पे, हा एकच आहे का, एवढं सांगा। एखाद्या कलाकाराच्या पात्राचे फोटो जाहीरपणे पत्रकार परिषदेत दाखवून चित्रा वाघ यांनी त्याला पॉर्न स्टार ठरवलं। त्यावरून काही दिवसांपूर्वी वादात सापडलेली किरीट सोमय्यांची क्लिप, भाजपसोबत युतीत असणारे कर्नाटकातील प्रज्वल यांचे समोर आलेले शेकडो MMS, कंगना रनौत, नवनीत राणा यांच्या भूमिका, यावरून विरोधकांनी वाघ यांना प्रश्न केले। त्यावर ते भाजपचे उमेदवार असले तरी आमच्या जाहिरातीत नाहीत असं उत्तर चित्रा वाघ देत आहेत। आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय म्हणणं आहे बरं त्यांचं? कंगना राणावत मी त्यांच्यासारखे फोटो दाखवणार नाही। त्यांच्यात आणि माझ्यात फार फरक आहे। ज्या मनोज तिवारींना 2 टर्म आमदारकी दिली भाजपाने, त्या मनोज तिवारींच्या अश्लील गाण्यांच्या बद्दल काय म्हणणं आहे? मग नवनीत राणा नाही का, मग ती कंगना, अहो ते काय आमच्या अधिकृत ऍडव्हर्टाइज मध्ये वगैरे नाही वापरलेत आम्ही, ते तिथं नाही आहे, ते उमेदवार आहेत आमचे आणि ते जनता ठरवेल। तुम्ही कोण? तुमच्या बुडाखाली ती कधी आग लागेल मशालीची त्याची काळजी करा। किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत कुठल्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये नाहीये, त्यांच्या कारवाया चाललेल्या आहेत। अरे त्या प्रज्वलाचं टाकाणामध्ये कोणी थांबवलं? हे बघा, कोणी काय भूमिका करावं त्याच्याशी आम्हाला काय करायचंय? वापरला कोणी? तोच आहे का? एवढं विचारलं, सांगायचं होतं तोच आहे, एवढं माझ्यावरती आग पाकड, आणि मला काय त्याच्याने फरक पडत नाही। हे पात्र पॉर्न स्टार आहे, पॉर्न स्टार आहे। पॉर्न स्टारच विचारतो, जो पॉर्न स्टार तुम्हाला याच्यात दिसतोय या पॉर्न स्टारचा, पॉर्न स्टार असले पॉर्न स्टार, पब पार्टी आणि पॉर्न स्टार आहे असले पॉर्न स्टार पुन्हा मिळायचे नाही। पॉर्न स्टार नाही आणि एक पॉर्न स्टार सापडला, वो कैरेक्टर एक पॉर्न स्टार है। प्रश्न काय होता? तो अश्लील चित्रपट करणारा तुमच्या ऍडव्हर्टाइज मधला बाप होता का, एवढा प्रश्न होता की हा तोच का? माझा साधा प्रश्न होता, तो उल्लू ऍप वाला आणि हा तुमच्या जाहिरातीतला बाप, हा एकच आहे का? हा एक आहेत का? हा साधा प्रश्न होता की बाबा
ॲपमध्ये अश्लील त्या पिक्चरमध्ये काम करतो, हा एकच आहे का एवढं सांगा. हरकत नाही, प्रश्न तोच होता. भाजपकडून मोदींनी रशिया युक्रेन युद्ध थांबवल्याची जाहिरात बनवली गेली. त्याला उत्तर म्हणून ठाकरे गटानं बनवलेल्या जाहिरातीवरून हा वाद सुरू झाला. मैंने कहा था ना, कैसी भी सिचुएशन हो मोदी जी हमें घर ले आएंगे. वॉर रुकवा दी पापा और फिर हमारी बस निकाली पापा. ये लोग औरतों के खिलाफ जुल्म नहीं रोक पा रहे, महंगाई को नहीं रोक पा रहे, बेरोजगारी को नहीं रोक पा रहे. लेकिन वॉर तो रुकवा दी ना पापा. देश की वाट लगा दी पापा, ऐसा बोलो बेटा. वोट तो आपने दिया ना पापा. चित्रा वाघ महाराष्ट्रभर संजय राठोड यांच्यावरच्या आरोपांनी माहिती झाल्या. महाविकास आघाडी सरकार असताना राठोड यांच्यावर कारवाई का नाही म्हणून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांना जेरीस आणलं होतं. मात्र तेच संजय राठोड आता महायुतीत मंत्री झाल्यानंतर चित्रा वाघ सरकारच्या भूमिकेवर न बोलता फक्त न्यायालयीन प्रक्रियेकडे बोट दाखवतात. किती पुरावे द्यायचे? ऑडिओ क्लिप्स मध्ये शेंबडं पोरग सुद्धा सांगेल, महाराष्ट्रातलं शेंबडं पोरग, की हा आवाज संजय राठोडचा आहे. काही कारवाई नाही, FIR नाही हो, FIR नाही साधी. का पोलिसांना सिवमोटो मध्ये करता येत नाही? मी किती बेंबीच्या देठापासून तिथे त्या ठिकाणी नारे करा, म्हणजे तुम्ही निर्दोष होता का? हे पुरावे आल्यानंतर सुद्धा शेंडासारखे बसून राहणारं सरकार हे तर नामर्द सरकार आहे. मंत्री सगळे चट्टे बट्टे सगळे सारखे आहेत. पण मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे, कारण तुम्ही या सगळ्यांमध्ये वेगळे आहात. अरे खुर्ची वाचवाल रे, महाराष्ट्रातल्या जनतेला काय उत्तर द्या? काय इमेज राहिली तुमची? मी संजय राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मंत्रीपद याच्यासाठी दिलं कारण त्याला क्लीन चिट दिली आहे. आता क्लीन चिट कोणी दिली? आमचं सरकार तर आता आलंय. हे प्रश्न जे तुम्ही मला विचारता की नाही, याचं उत्तर तुम्ही तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री सन्माननीय ठाकरे साहेब यांना विचारलं पाहिजे. त्यावेळेचे सन्माननीय गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना विचारलं पाहिजे. आजही लढले, कालही लढले आणि उद्याही लढणार आहे. नहीं हमारा यही बोलना है मैडम, हमको यही बताना है, आपने उनका पॉलिटिकल करियर बर्बाद कर दिया है बिना कारण. व्यवस्था है क्या? मैं गई हूँ ना न्यायालय में, आप मेरे को मत सिखाइए. चलिए, या असल्या पत्रकारांना बोलवू नका तुम्ही. सुपाऱ्या घेऊन इकडे आम्हाला प्रश्न विचारायला येतात. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.